नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र MCA-CAT यासाठी आता या एक्झामसाठी आता फक्त 45 दिवस बाकी आहेत. तर या 45 दिवसात कसा अभ्यास करायचा आणि त्या 45 दिवसाची काय स्ट्रॅटेजी असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर 45 डेजचा क्रॅश कोर्स घेऊन आलाय ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग बघूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 45 दिवसाचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स असतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 16 फेब्रुवारीपासून सुरू होते आहे आणि खास या क्रॅश कोर्स निमित्त आपली जी फीज आहे ती 2999 असणार आहे. त्यामुळे लगेच एनरोल करा आणि 45 दिवस आपल्याकडे बाकी आहेत आणि त्यामध्ये कसा अभ्यास करायचा किंवा कशा पद्धतीने मॉक टेस्ट वगैरे द्यायचे आणि हे सगळं आपण इथे डिस्कस करणार आहोत. जर का तुम्हाला इथे या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्र MCCETचा पॅटर्न जो आहे तो आपल्याला माहिती आहे. टोटल क्वेश्चन 100 आहेत, 200 मार्कांसाठी. ड्युरेशन असणार आहे 90 मिनिटांचा आणि इथे 4 सेक्शन्स आहेत: मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल रिझनिंग, कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश कम्प्रेशन. मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न विचारले जाणार आहेत 60 मार्कांसाठी, लॉजिकलचे 30 प्रश्न 60 मार्कांसाठी, कम्प्युटर कॉन्सेप्टचे 20 प्रश्न 40 मार्कांसाठी आणि इंग्लिश कम्प्रेशनचे 20 प्रश्न 40 मार्कांसाठी. अशा पद्धतीने 100 प्रश्न 200 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत आणि आपली एक्झाम आहे 30 मार्च 2026, म्हणजे बिलकुल 45 दिवसानंतर आपली एक्झाम असणार आहे. ठीक आहे. तर डेली प्लॅनमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते, जो स्ट्रॅटेजी आहे ती मॅथ्सची अशी की मॅथ्समध्ये तुम्हाला 3 तास डेली अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे, क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आहेत, हा ना, रिवाईज करायचं जे तुम्हाला रिवाईज करायचं असेल आणि ह्या 3 तासात तुम्हाला अशा पद्धतीने द्यायचं. त्यामध्ये तुम्ही फोकस जे आहे हाय वेटेज टॉपिक मी तुम्हाला सांगते: पर्सेंटेज, रेशो, प्रॉफिट लॉस, टाइम अँड वर्क, मेन्सुरेशन, टिग्नोमेट्री, परम्युटेशन, प्रॉबेबिलिटी, बेसिक अल्जेब्रा, मीन अँड मीडियन मोड आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. हे बेसिक आणि हाय वेटेज टॉपिक आहे, याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या प्रश्नांवर या टॉपिक्सवर भर द्या. ठीक आहे. मॅथमॅटिक्समध्ये एकंदरीत आपल्याला प्रॅक्टिस आपण जितक्या प्रश्नांची करू, जेवढे जास्त प्रश्नांची करू तेवढं जास्त आपल्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा आपण सेक्शनल मॉक टेस्ट देतोय, सेक्शनल मॉक टेस्ट, त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला अनालिसिस पण करता येतं की आपलं काय चुकलं आहे, किंवा मग एकंदरीत तुम्हाला समजतं की हाय वेटेज तुमचं कोणतं टॉपिक चांगलं आहे किंवा तुमचं कोणतं टॉपिक वीक आहे, त्यावर तुम्हाला काम सुद्धा करता येतं. त्यामुळे मॉक टेस्ट जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. मॅथमॅटिक्सला अशा पद्धतीने तुम्हाला 3 तास द्यायचे आहेत. नंतर लॉजिकल रिझनिंगला तुम्हाला 2 तास द्यायचे आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे आहे, मॉक टेस्ट द्यायचं आहे आणि जे तुम्हाला रिवाईज करायचं असेल ते सुद्धा करायचं आहे. हाय स्कोरिंग याच्यामध्ये नंबर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलॉजिझम, सिटिंग अरेंजमेंट, अनालॉजी स्टेटमेंट आणि आपल्याला अशा पद्धतीने 25 ते 50 प्रश्न याच्यामध्ये डेली प्रॅक्टिस करायचं, जेणेकरून आपल्याला लॉजिकल रिझनिंगमध्ये चांगले मार्क्स येईल आहे. ठीक आहे. कम्प्युटर कॉन्सेप्टला आपल्याला 1 ते 1.5 तास द्यायचा आहे. त्यामध्ये व्हेरी स्कोरिंग टॉपिक आहे: कम्प्युटर बेसिक, इनपुट आउटपुट डिव्हाइस, MS ऑफिस, ऑपरेटिंग सिस्टम, मेमरी, DBS, बेसिक नेटवर्किंग, इंटरनेट आणि बायनरी नंबर सिस्टम. यामध्ये आपल्याला 20 ते 25 प्रश्न डेली प्रॅक्टिस करायचा आहे, रिवाईज करायची आहे, थेरी आणि मॉक टेस्ट सुद्धा द्यायचं आहे. ओके. त्यानंतर इंग्लिश. एकंदरीत कम्प्युटर आणि इंग्लिशला आपण असं समजतो की हे नाही केलं तरी चालते, थोडंफार रिवाईज केलं तरी, पण असं नसतं. हे जे आहेत हे मार्क्स गेन करणारे टॉपिक्स आहे, सब्जेक्ट्स आहेत, जे तुम्हाला मार्क्स गेन करण्यात मदत करतील. ठीक आहे. इंग्लिशला आपल्याला 1 तास द्यायचा आहे. सिनोनियम्स, अँटोनियम्स, एरर डिडक्शन, फिल इन द ब्लँक्स, रिडिंग कम्प्रेशन, बेसिक ग्रामर आणि 15 ते 20 प्रश्न डेली याची प्रॅक्टिस करायचे आहे आणि मॉक टेस्ट सुद्धा द्यायची आहे. सेक्शनल मॉक टेस्ट मध्ये इंग्लिशचे मॉक टेस्ट सुद्धा असणार आहे. त्यामुळे 4ही विषयाचे मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एकतर टॉपिक वाईज टेस्ट देणं म्हणजे महत्त्वाचं, म्हणजे आत्ताच तुम्हाला सांगितलं मॉक टेस्ट टॉपिक वाईज आणि सेक्शन वाईज सुद्धा, जेणेकरून तुमचं कसं होईल, चांगला अभ्यास होईल आणि क्वेश्चनची जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल. मॅथ्स सेक्शन्स आपल्याला सेक्शनल टेस्ट आपल्याला 2 दिवसाआड द्यायचे आहेत, रिझनिंग आपल्याला 2 दिवसाआड द्यायची आणि कम्प्युटर आणि इंग्लिश हे कंबाईन मध्ये तुम्ही 3 दिवसात एक देऊ शकता. अशा पद्धतीने हे 2दा होईल आणि हे 3दा होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. त्यानंतर मॅथ्समध्ये तुम्हाला 22 ते 25 प्रश्न जे आहेत ते तुमचे सेफ अटेम्प्ट आहे, म्हणजे हे तुम्हाला बरोबर असणे आवश्यक आहे, तेव्हा जर तुमचं 80+% त्यानंतर रिझनिंगमध्ये आपल्याला 25 ते 28 प्रश्न जे आहेत ते 85% येणार. इंग्लिशमध्ये आपल्याला 15 ते 18 म्हणजे 75% आपले बरोबर असण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर कम्प्युटरमध्ये आपल्याला 17 ते 20
प्रश्नाचे उत्तर बरोबर देण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपण 90% जवळपास बसू. हे काय सेफ अटेम्प्ट आहे. जर का तुम्हाला 170 प्लस स्कोर करायचा असेल तर या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला काय मिळेल, टॉप कॉलेज सुद्धा मिळेल. हे काय टार्गेट स्कोर आहे. आता तुम्ही 45 दिवसाचं जर स्ट्रॅटेजी बघताय तर तुमच्यासमोर एक टार्गेट असणं भरपूर आवश्यक आहे, की नाही मला 170 प्लस करायचं आहे, 45 दिवस आहे, या सब्जेक्टचे मला हे टॉपिक्स करायचे आहे, आणि म्हणजे याला काय म्हणतात, स्मार्ट स्टडी म्हणतात. ठीक आहे, स्मार्ट स्टडी तुम्हाला आखायचा आणि प्लॅन करायचा आणि त्याच्यानुसार वागायचं आहे. त्याच्यानुसार वागायचं असेल तर तुम्हाला डेली मॅथला 3 तास देणे आवश्यक आहे, 2 तास रिझनिंगला, 1 तास इंग्लिशला आणि 1 तास कम्प्युटर कॉन्सेप्टला. त्यामध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला द्यायची आहे, संडेला म्हणा किंवा एकंदरीत तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा, आणि डेली मॉक टेस्ट सुद्धा द्यायची आहे, सेक्शनल मॉक टेस्ट. आणि त्याचं करायचं आहे अनालिसिस. अनालिसिसमध्ये आपल्याला आपले जे वीक टॉपिक्स आहे किंवा जे चांगले टॉपिक्स आहे ते सुद्धा माहिती होतं. ठीक आहे, त्यामुळे मॉक टेस्ट देणं भरपूर आवश्यक आहे. आणि हे डेली रुटीनमध्ये तुम्ही 45 दिवसासाठी हे डेली रुटीन ठेवलं तर तुमचं 170 प्लस स्कोअर तुम्हाला येणारच आहे आणि तुम्हाला टॉप कॉलेज मिळेलच आहे. या विश्वासावर चला आणि अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी फॉलो करा. तर नवीन बॅच आपली होत्या 16 फेब्रुवारी पासून. ऑनलाईन मोड असणार आहे आणि फीस आहे 2999. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बॅच डिटेलमध्ये मी सांगू इच्छिते की आपले इंग्लिश आणि मराठी या दोन्ही बॅचमध्ये असणार आहे. टोटल लेक्चर 2 ते 3 असणार आहेत, आणि लाईव्ह लेक्चर जर का इनकेस तुमचं मिस झालं तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी तिथे अवेलेबल असणार आहेत. स्टडी मटेरियलमध्ये आम्ही तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स देत आहोत, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स देत आहोत, फ्री मॉक टेस्ट देतोय 50+, सेक्शन वाईज मॉक टेस्ट असणार आहे, फुल मॉक टेस्ट असणार आहे, आणि सोबत 2000+ MCQ सुद्धा मिळणार आहे प्रॅक्टिससाठी. तर मॉक टेस्टचं जे महत्व आहे ते मी तुम्हाला सांगितलेच आहे. त्यांनी तुम्हाला कितपत येतं त्याचं अनालिसिस होईल, कोणते तुमचे वीक टॉपिक आहे ते तुम्हाला माहिती पडेल, जे तुम्हाला ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. आणि उरलेल्या 5 दिवसामध्ये, शेवटचे 5 दिवसात त्यामध्ये कुठलाही नवीन टॉपिक अभ्यास करायचा नाही. रिवाईज करायचं जे आहे ते व्यवस्थित, झोप घ्यायची, फॉर्म्युलेज पाठ बघायचे है ना, जे तुम्ही नोट्स काढले ते वाचायचे आणि त्याच पद्धतीने रिवाईज करायचं. हे काय आहे 5 दिवसाच्या आधीच. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही मॉक टेस्टने सुद्धा अभ्यास करू शकता. त्यामध्ये काय होतं, क्वेश्चनची व्यवस्थितपणे प्रॅक्टिस होते आहे. ठीक आहे, आणि तेच महत्वाचं असणार आहे 4ही सेक्शन्समध्ये. इन केस जर का तुम्हाला 170+ स्कोअर पाहिजे असेल तशाच पद्धतीने तुम्हाला हे फॉलो करावे लागेल. आणि हीच असणार आहे 45 डेजची स्ट्रॅटेजी. आणि आपण ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी 45 डेजचं क्रॅश कोर्स सुद्धा घेऊन आलेले आहे. आणि या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला मॉक टेस्ट आणि मॉक टेस्ट पद्धतीने तुम्हाला तुमचा अभ्यास करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला 170+ स्कोअर आलं पाहिजे. ओके, या मॉक टेस्टच्या निमित्ताने तुम्हाला एक डिस्काउंट देण्यात आला आहे. त्याची जी फीज आहे 2999 खास तुमच्यासाठी. आणि 16 फेब्रुवारी पासून आपण नवीन बॅच सुरू करतो. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.